राजकारणात काहीही शक्य असतं असं म्हटलं जातं आणि हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसतंय। एकेकाळी एकत्र असलेले नंतर वेगवेगळ्या वाटावर गेलेले ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले। 5 जुलै रोजी झालेल्या विजय मेळाव्यात हे दोघं उपस्थित राहिल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या संभाव्य युतीकडे वळले होते। शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना जोर धरला असतानाच शिवसेना शिंदे गटातील बडे नेत्यांच्या वक्तव्याने अजून एक वेगळी चर्चा रंगली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्य म्हणजेच या सगळ्या चर्चांना नवा आयाम देणार आहे। शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या आगामी महापालिकेसाठी युती होणार की काय अशा चर्चांना 5 जुलैच्या मेळाव्याने नवसंजीवनी मिळाली। दोन्ही ठाकरे बंधूंची सार्वजनिकरित्या एकत्र उपस्थिती ही नक्कीच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड ठरली। याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरते। सरनाईक म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात। त्यांच्या या विधानामुळे नवी समीकरणाची शक्यता चर्चेत येऊ लागली आहे। एकीकडे ठाकरे राज युतीची शक्यता तर दुसरीकडे ठाकरे शिंदे सलोख्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर सध्या काही आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर येत आहेत। यावरही प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केली आहे की आमच्या आमदाराकडून काही चुकीचं विधान झाली त्यामुळे शिंदे नाराज होते। त्यांनी आमदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत। मात्र ही समस्या केवळ आमच्यातच नाही सर्वच पक्षात आहे। उद्धव ठाकरे यांनी अलीकडे शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले होते की जादूटोण्याच्या आधारे आमदार निवडून आले। या टीकेला प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी म्हणाले की तुमचे खासदार जादूटोणा करून निवडून आले होते का? आमचे नेते शिंदे हे आमच्या पक्षाचा ब्रँड आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल आहे। आता सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात संवादाचे दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हे संकेत 2024च्या विधानसभा आणि 2025च्या महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरण बदलण्याच्या दिशेने जाऊ शकतात। राजकारणात काहीही अंतिम नसतं आणि सध्याच्या राजकीय घडामोडी त्याचीच साक्ष देत आहेत।